मित्रांनो, आपल्याला सर्वांना आधीच माहिती आहे की सप्टेंबर 21 पितृ अमावस्येला सूर्यग्रहण लागणार आहे. पण काही लोकांचे म्हणणे आहे की हे ग्रहण भारतात दिसणार नाही. मग याचा आपल्या राशींवर कसा परिणाम होईल? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सावध करू इच्छितो. कारण 21 सप्टेंबर 2025 ला लागणारे हे वर्षाचे शेवटचे आणि सर्वात मोठे दुसरे सूर्यग्रहण आहे आणि याचा परिणाम आपल्या संपूर्ण जीवनावर होणार आहे. हा परिणाम आपल्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, नोकरी, व्यवसाय, विवाह, संतान प्रत्येक क्षेत्रावर होणार आहे. हे ग्रहण आपल्या प्रत्येक राशीवर असा प्रभाव टाकणार आहे की आयुष्यच उलटून जाईल. या सूर्यग्रहणामुळे काही लोकांच्या कुंडलीत चमत्कार होणार आहे. ज्या क्षेत्रात ते पुढे जायचे ठरवतील त्याच क्षेत्रात त्यांचे नाव उजळणार आहे. काही लोकांसाठी हे ग्रहण म्हणजे भाग्याचे कुलूप उघडण्याची चावी ठरणार आहे. पण काही राशींसाठी हे ग्रहण काळ्या डागासारखे ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आज मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो की सावध राहा. कारण 7 सप्टेंबरला लागलेल्या चंद्रग्रहणाचा परिणाम मागील 15 दिवसांत तुम्ही स्वतः पाहिला आहे. सप्टेंबर महिन्यात 2 मोठी ग्रहणे लागली आहेत आणि हे तुमचे संपूर्ण जीवन बदलण्यासाठी आले आहेत. काही लोक या ग्रहणानंतर मिठाई वाटतील, पण काही लोक रडतील. म्हणूनच तुम्हाला सावध होणे गरजेचे आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. 10 ते 15 मिनिटांचा वेळ काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी हा व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे. सर्वात आधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय सूर्यदेव लिहा. जेणेकरून तुमच्या राशीवर होणारा अपाय टळेल. या दिवशी कोणते उपाय करायचे, राशीवर होणारे दुष्परिणाम कसे कमी करायचे आणि त्याला सकारात्मक ऊर्जेत कसे बदलायचे, हे सर्व या व्हिडिओत सांगणार आहे. 2025 मधील ग्रहणांची माहिती. साल 2025 मध्ये एकूण 4 ग्रहण लागले. 2 सूर्यग्रहण, 2 चंद्रग्रहण. पहिलं सूर्यग्रहण 29 मार्च 2025 होळीच्या दिवशी. दुसरं सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 पितृ अमावस्या. आणि या ग्रहणानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. म्हणून ही घटना काही सामान्य नाही. आकाशात सूर्यदेवाचा अद्भुत दृश्य दिसेल. ज्योतिष आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टीने हा दिवस खास आहे. पंचांगानुसार अश्विन मासाच्या अमावस्येला हे सूर्यग्रहण लागणार आहे. आणि हेच वर्षातील सर्वात मोठं आणि सर्वात लांब सूर्यग्रहण ठरणार आहे. ज्योतिषानुसार या दिवशी चतुर्ग्रह योग तयार होत आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. पण त्यातल्या 6 भाग्यवान राशी सूर्यदेवाच्या विशेष कृपेने धन, यश, सुख प्राप्त करणार आहेत. भारतात हे ग्रहण दिसेल का? सर्वात आधी स्पष्ट करतो की हे ग्रहण भारतात आंशिक स्वरूपात दिसेल. पण सूर्य तर आपलाच आहे ना. जगात कुठेही सूर्यग्रहण लागत असेल तर त्याचा प्रभाव आपल्या सर्व राशींवर 100% पडतोच. म्हणून या ग्रहणाचा परिणाम भारतातील प्रत्येक राशीवर नक्की होईल. कन्या राशी विशेष सावधान. यावेळी सूर्यग्रहण कन्या राशीत होत आहे. म्हणून कन्या राशीच्या लोकांनी खूप सावध राहावे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जन्म झालेल्या लोकांना विशेष उपाय करणे आवश्यक आहे. दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. रविवारचा उपवास करा. काळ्या कुत्र्याला 7 पोळ्या खाऊ घाला. यामुळे तुमच्यावर होणारे वाईट परिणाम कमी होतील. कमेंट सेक्शनमध्ये माहिती द्या. मित्रांनो, तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, तुमची रास आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंटमध्ये लिहा. मी त्यानुसार तुमच्या कुंडलीप्रमाणे खास उपाय कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लायद्वारे सांगणार आहे. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः नक्की लिहा. सूर्यग्रहण 2025 भाग्यवान 6 राशी.
चला आता पाहूया त्या 6 भाग्यवान राशी ज्या या ग्रहणानंतर करोडपती होणार आहेत. 1. मेष रास. मेष राशीच्या लोकांचे बंद पडलेले भाग्य आता उघडणार आहे. व्यवसाय किंवा नोकरी निश्चित बदल होणारच. व्यापार वेगाने वाढेल. प्रमोशन मिळेल. धनवर्षाव होईल. समाजात मान सन्मान वाढेल. उपाय: प्रत्येक सोमवार शिवमंदिरात जाऊन गंगाजल शिवलिंगावर अर्पण करा. 2. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना आता नोकरी मिळणार आहे. ज्यांनी मोठ्या नोकरीसाठी तयारी केली आहे त्यांना कॉल लेटर मिळणार. ज्यांच्या नोकरी आहे त्यांना प्रमोशन. अडकलेले काम सुटेल. मार्केटमध्ये अडकलेला पैसा परत मिळेल. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे योग. उपाय: प्रत्येक सोमवार गाईस 9 पोळ्या खाऊ घाला. 3. कन्या रास. कन्या राशीतच ग्रहण लागत असल्यामुळे मिश्र परिणाम दिसतील. दुश्मन तयार होतील, सावध राहा. नोकरी आणि विवाहाचे योग. संतती प्राप्तीची शक्यता. उपाय: दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. अमावास्येला काळ्या कुत्र्याला पोळ्या द्या. 4. धनु रास. धनु राशीच्या लोकांची जुनी आजारपणे संपतील. संपत्ती विक्रीतून नफा मिळेल. अडकलेला पैसा परत येईल. पण कोणाला उधार देऊ नका. समाजात मान सन्मान वाढेल. घरात सुख समृद्धी येईल. 5. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सुधारेल. नवीन वाहन प्रॉपर्टी खरेदीचे योग. आध्यात्मिक उन्नती होईल. उपाय: सूर्यदेवाला पाणी देताना लोट्यात लाल फूल, हळद, कुंकू, अक्षत टाका. 6. मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचे दिवस येणार आहेत. नवीन नातेसंबंध, लव्ह लाईफ, मैत्री निर्माण होईल. करिअरमध्ये मोठी संधी मिळेल. व्यवसाय नोकरीत उन्नती. विवाह किंवा जीवनसाथी मिळण्याची शक्यता. ग्रहणाचा वेळ आणि सूतक काल. सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025. सुरुवात रात्री सकाळचे 11. समाप्ती पहाटे रात्रीचे 3:23. एकूण कालावधी 4 तास 24 मिनिटे. सूर्यग्रहणाचा सूतक काल 12 तास आधी सुरू होतो. पण भारतात हे आंशिक दिसणार असल्यामुळे सूतक लागू होणार नाही. गर्भवती महिलांसाठी सूचना: ग्रहणाच्या वेळी धारदार वस्तू वापरू नका. पोटावर हात ठेवू नका. मंत्रजप प्रार्थना करा. शेवटचा संदेश. मित्रांनो, 21 सप्टेंबर 2025 चे हे सूर्यग्रहण काही साधारण घटना नाही. या 6 राशींचे भाग्य या दिवशी बदलणार आहे. ज्यांना फायदा होईल त्यांनी आनंद साजरा करावा. आणि ज्यांना धोका आहे त्यांनी दिलेले उपाय नक्की करावेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा. चॅनेल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा.